सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाठी 5 वाजता उठल्यानंतर सिंधू ही तुळशीची पूजा करते आणि त्यानंतर दरवाजावर टकटक असा आवाज येतो. या वेळेला कोण आलं असल असा विचार करून आता सिंधू ही दरवाजा उघडते तर समोर बघताच मंगेश हा तिथे आलेला असतो. मंगेशला बघताच सिंधू म्हणते की मंगेश तू इथे आणि कसं काय आला. तर मंगेश म्हणतो की अगं मी बसनं आलो. मंगेश म्हणतो की मला तुमची खूप आठवण येत होती ना म्हणून आलो. आणि मी आत येऊ का का असंच दरवाजात माझ्यासोबत बोलत बसणार आहेस तू. तर सिंधू ही मंगेशला आतमध्ये येण्यासाठी सांगते. आतमध्ये येताच मंगेश म्हणतो की सिंधू तू पहाटे 5 वाजता उठते का. सिंधू म्हणते हो, मला नाश्ता जेवण सगळं बनवावं लागतं आणि नंतर बाहेर पडावं लागतं. त्यानंतर सिंधू मंगेशला नाश्ता आणि चहा आणण्यासाठी जाते. तर इकडे मधू तिच्या बेडरूममध्ये विचार करत बसलेली असते. मधूला आता राघवचे बोलणे आठवू लागते. मधू विचार करते की काल राघव आपल्यासोबत ज्या पद्धतीने रिॲक्ट झाला त्या पद्धतीने आपण फक्त विनूची आईच आहोत का. मधू विचार करते की राघवने अजून मला खास बायकोची जागा अशी दिलेली नाहीये, तेव्हा मी फ्युचरमध्ये फक्त विनूची आईच बनून राहणार का. अशा विचाराने आता मधूच्या डोक्यात थैमान घातलेलं असतं. इकडे आता सिंधू पटकन मंगेशला नाश्ता आणून देते. ते बघून मंगेश विचार करत म्हणतो की अगं सिंधू एवढ्या पटकन नाश्ता बनवलास का तू. मंगेश म्हणतो की अगं मग तू उठते तरी किती वाजता. तर सिंधू मंगेशला म्हणते की चल सावीची उठायची वेळ झाली, आपण आपल्या रूममध्ये जाऊन बोलू. सिंधू मंगेशला तिच्या बेडरूममध्ये घेऊन येताच सिंधू ही सावीला उठवते. मंगेशला बघताच सावीला खूप आनंद झालेला असतो. सावी म्हणते की मंगू काल आई खूप सॅड होती आणि रडतही होती म्हणून तू आलास ना. तर मंगेश पुन्हा सिंधूकडे बघत विचार करू लागतो. इकडे आता काकू ही राणीच्या बेडरूममध्ये येते आणि विचार करत बसलेल्या राणीच्या खांद्यावर हात ठेवून बाणावर आणते. त्यावेळेस काकू ही राणीला म्हणते कसला विचार करतेस. राघवने दुसऱ्या मुलाचा विचार करण्यासाठी टाळाटाळ केली म्हणून तू हा विचार करतेस ना. काकू म्हणते की राणी तू काही काळजी करू नको, आपण दोघी मिळून यातून काहीतरी मार्ग काढू. काकू म्हणते की अगं राघव अजूनही त्या सिंधूचाच विचार करतो आणि ते तिच्यामध्ये गुरफटत चाललाय. तेव्हा तुला ज्याची भीती वाटते तीच भीती आम्हाला वाटते असे आता काकू मधूला बोलते. काकू म्हणते की आपल्याला जी गोष्ट पाहिजे ना त्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि मग प्रयत्नानंतर आपल्याला ती गोष्ट मिळते राणी. तर राणी म्हणते की काकू तुमचं बरोबर आहे. राघवची सावी आणि सिंधूबद्दलची अटॅचमेंट अजूनच जास्त वाढत चालली. म्हणजे विनूच्या अगोदर तो आता त्यांचा विचार करायला लागलाय. पण मधू म्हणते की मी सिंधूला जा सुद्धा म्हणत नाही, कारण आता वेणूच्या आजारपणामध्ये खूप इम्प्रूव्हमेंटसुद्धा आली. काकू म्हणते की राणी यातून फक्त आता एकच मार्ग आहे, तर सावीचे वडील कोण हे आता आपल्याला शोधून काढलंच पाहिजे. शोधशील का राणी तू, असा आता प्रश्न काकू राणीला विचारते. जर आपल्याला सावीच्या वडिलांचा पत्ता समजला ना तर राघव सावी आणि सिंधूपासून नक्कीच दुरावेल आणि मग तू आणि राघव एकत्र येशील, असं आता काकूने विचार करून ते राणीला सांगितलेले असते. राणी म्हणते सिंधू तर काही सांगत नाही, तेव्हा सावीचे बाबा कोण हे दुसरं अजून कोणाला माहीत असेल का. काकू म्हणते की आता ते आपल्याला शोधून काढायचंय आणि सिंधू एवढी हुशार आहे ना, ती ती तिने सावीच्या बर्थ सर्टिफिकेट्सवर सुद्धा तिचंच नाव लावलं असणार. राघवच्या मनातील सिंधूची जागा जर तुला घ्यायची असेल ना राणी, तर तुला कष्ट हे घ्यावेच लागतील, असा आता मोलाचा सल्ला काकू ही राणीला देते. हे करेपर्यंत वेणूची ट्रीटमेंटसुद्धा पूर्ण होईल आणि मग तुला वेणूची काळजी करण्याचं सुद्धा काही कारण नाही, असे काकू आता राणीला बोलते. काकू म्हणते मला माहीत आहे की आपण जर धडपड केली तर आपल्याला यश नक्की मिळेल राणी, तेव्हा आता प्रयत्न करायला सुरुवात कर. तेवढ्यात राघव तिथे येतो आणि त्यांचे ते बोलणे ऐकताच आता सर्वजण एकमेकांकडे बघू लागतात. तर सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता मंगेश हा सावीला गिफ्ट देतो तर खुश होऊन सावी ही ब्रश करायला जाते. तर आता मंगेश म्हणतो की सिंधू मला तू आता सांग ना, काल काय झालं होतं की जेणेकरून तू रडत होतीस. सिंधू म्हणते की मंगेश तुला सांगितलं ना, आता हा विषय इथे नको आणि सावी समोरही नको, आणि जर तुला इथे कुणी बघितलं ना तर मोठं महाभारत होईल मंगेश. इकडे आता राघव हा राणी आणि काकूला जाब विचारतो आणि म्हणतो की काय विचार करताय तुम्ही. तेव्हा काकू म्हणते काय विचार करतो, तू जे ऐकलंस ना त्याविषयीच बोलतोय आम्ही, आणि काय चुकीचं बोललोय रे. तर राघव म्हणतो की तुम्ही सिंधूला एवढं अटेन्शन देता त्याचा मला आता खरंच राग यायला लागलाय. ती या घरात तिचं स्वतःचं काम करते, तेव्हा तिच्या पाठीमागे लागून तुम्ही का स्वतःचा वेळ वाया घालवता, असे आता राघव दोघींनाही सांगतो.
काकू म्हणते की सिंधू प्रत्येक आपल्या घरातल्या गोष्टीत नाक खुपसते. तर राघव म्हणतो की मला ते मान्य आहे, पण त्यामुळे आपल्या घराचं चांगलंच झालंय ना काकू. राघव म्हणतो की जर सिंधूने नाक खुपसले नसते ना आपल्या घराच्या प्रॉब्लेममध्ये, तर तू त्यावेळेस सिंधू वेळेत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली नसते आणि मग तुझ्यावरती चार्जशीट दाखल झाली असती आणि तू इथे उभी नसती काकू. काकू म्हणते की राघव तू काहीही बोल, आता मला तुझ्या बोलण्याची सवय झाली आणि कुणाच्या प्रभावामुळे तू हे सर्व बोलतोय ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. राघव काकूला म्हणतो की प्रत्येक श्वासाला ना तू त्या सिंधूचाच विचार करतेस काकू. राघव म्हणतो की सिंधू इथे असण्याने मला काहीच फरक पडत नाही, तू एवढा का सिरियस विचार करते काय माहिती. तेव्हा काकू म्हणते राघव कारण तुझ्या बोलण्यात तफावत आहे. तिच्या असण्या नसण्याने तुला जर फरक पडत नाही ना, मग तुझ्या ते वागण्यातून अजिबात दिसत नाही रे राघव, असे काकू राघवला बोलते. काकू म्हणते की त्या सिंधूच्या मुलीमध्ये आणि त्या सिंधूमध्ये तू खूपच गुरफटत चाललाय. तेव्हा राघव म्हणतो की तुमच्यासारखा विचार मी नाही करू शकत. राघव म्हणतो की सावी अगं एक लहान मुलगी आहे, तू जसा तिचा रागराग करते ना तसा मी नाही करू शकत. काकू म्हणते की सावी आणि तिची आई तर परक्या आहेत, तरीही तू त्यांची एवढी का काळजी करतोस आणि वेणूचा तर तू आता विचारही करत नाहीस तेवढा राघव. काकू म्हणते की तू राणीचा तरी विचार करतोयस का, आणि असं करून तू राणीवरती अन्याय करतोयस हे तुला कळतंय का राघव. राघव म्हणतो की राणी तुझ्यावर अन्याय होतो का, काय चुकीचं वागलोय मी तुझ्यासोबत. तेव्हा काकू म्हणते की राघव तू राणीला बायकोचा अधिकार दिलाय का. राघवकडे बघत काकू म्हणते की राघव सिंधू खूप पुढे निघून गेली, असे किती दिवस तिची वाट बघत तू असा उभा राहणार आहेस. काकू म्हणते की तू राघव आता विनायकचा, राणीचा आणि स्वतःचा विचार कर. काकू म्हणते की राघव अरे तुला असं वाटत नाही का तू सुखी राहावं, आनंदी राहावं. तर राघव म्हणतो काकू कोण म्हणतंय मी सुखी नाहीये. राघव म्हणतो काकू तू मागाशी काय म्हणालीस, सावीचा बाबा शोधून काढा. तर सावीचा बाबा जरी शोधून काढला ना त्याने काहीच फरक पडणार नाहीये मला. सिंधू म्हणते की अरे मंगेश तू इथे पहाटे आलाय आणि तू इथे आला हेही कुणाला माहीत नाही. जर तू इथे आला हे जर त्यांना समजले ना तर नको ती चर्चा या घरात व्हायला लागल. सिंधू म्हणते की मला फक्त एवढंच वाटतंय की तुला कोणी काही बोलायला नको मंगेश. तेवढ्या सावी म्हणते की मंगू तू काही काळजी करू नकोस, तुला कोणीही बोलणार नाही, कारण मी पोलीस काकांना सांगेन आणि ते सर्व माझं ऐकतात. सावी म्हणते की पोलीस काका सुद्धा आईची बाजू घेऊन बोलतात. तर लगेचच मंगेश म्हणतो की म्हणजे इथे रोज भांडण होतं का. तेव्हा सिंधू म्हणते की मंगेश तू याचा विचार करू नकोस. सावी म्हणते बरोबर आहे बरं का मंगू, इथे दररोज भांडण होतात आणि दररोज सगळेजण साईवरती रागावत असतात. सिंधू म्हणते की हे बघ मंगेश तू जर इथे कुणाला काही बोलायला गेला ना तर सर्वजण तुलाच बोलतील, तेव्हा तू याचा विचारच करू नको. इकडे आता रत्नपारख्यांच्या घरी सकाळी सकाळी सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात. तेवढ्यात आता इकडे सिंधूचा निरोप घेऊन मंगेश तिथून जाऊ लागतो आणि रत्नाकरचे लक्ष मंगेशकडे जाते. मंगेशला बघताच रत्नाकर म्हणतो की ए कोण आहेस तू आणि असा कसा घरात घुसलास. तर लगेचच सर्वजण पळतच मंगेशकडे येतात आणि म्हणतात की कोण आहेस तू, असं कसा न विचारता आतमध्ये आलास. तर मंगेश म्हणतो की अहो माझं तर ऐकून घ्या, मी काही चोर वगैरे नाहीये. ऋतुराज म्हणतो गप्प बस, सगळे चोर असेच बोलतात. काकू म्हणते की तू जर चोर नाहीयेस तर इथे माझ्या घरात काय करतोयस आणि तू असा आतमधून कसा आलास. काकू म्हणते की रत्नाकर याला सोडू नकोस, पकडून ठेव याला. तर तेवढ्यात मधू तिथे येते. तेवढ्यात मधू पुढे येत म्हणते की काका तो चोर नाहीये. तर ऋतुराज म्हणतो मग कोण आहे. तर पाठीमागून अन्वी तिथे पळत येते आणि म्हणते चोर, आणि लगेचच मोठमोठ्याने अन्वी ही राघवला हाका मारते. तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येत काय झालंय असे विचारतो. तर लगेचच राघव पुढे येत मंगेशला बघतो आणि लगेचच राघवला मंगेशने कसा सिंधूचा हात धरला होता हे सर्व आता राघवच्या डोळ्यासमोर येते. त्याच्याकडे बघत राघव म्हणतो तू इथे काय करतोयस. तर मधू म्हणते की एक्झॅक्टली तो मंगेश आहे आणि दैगाववरून आलाय. काकू म्हणते की तो कोणी जरी असला ना तरी हा माझ्यासाठी अनोळखी माणूस आहे आणि तो आत्ता माझ्या घरात काय करतोय. तेवढ्यात पाठीमागून मित्र आहे तो माझा असे म्हणत सिंधू तिथे येते. तेव्हा सर्वजण सिंधूकडे बघतात. तर सिंधू लगेचच सर्वांना सांगते की जेव्हा जेव्हा मंगेशला आमच्याकडे यावंसं वाटेल तेव्हा तो इथे येईल. तर काकू म्हणते की अजिबात चालणार नाही, तू आमच्या घराचे नियम मोडले सिंधू, तेव्हा तुझ्या या चुकीची शिक्षा तुझ्या मित्राला भोगावंच लागेल आणि राघव ताबडतोब या माणसाला तू अटक कर. तर राघव म्हणतो बरोबर आहे काकू, हा जर परत आपल्या घरी येणार असेल तर मग हा आत्ता त्याच्या घरी जाणारच नाही. लगेच सिंधू राघवला अडवत म्हणते की राघव बस, माझ्या मित्राला कुठल्या गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक करताय आहे, तुमच्याकडे काही वॉरंट आहे का. ते ऐकून आता राघवला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू म्हणते की राघव तुम्ही तुमच्या वर्दीचा गैरफायदा घेण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका.
तर आता सिंधूच्या त्या बोलण्याने राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मंगेशचे भयानक सत्य आता सिंधूने राघव समोर आणलेले असते. तर आता मंगेश आणि सिंधूच्या नात्याचे सत्य राघव समोर येताच दुसरे सावी ही राघवची मुलगी असल्याचे सत्य आता मंगेश कसे सर्वांना सांगतो आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकून आता राघव कसा सिंधूचा होतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.